पुरणपोळी करताना हे माझ्यासोबत काय झालं? नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आज होती नागपंचमी आणि सगळ्यांच्या घरी तर पुरणपोळ्या बनतातच नागपंचमीच्या दिवशी आणि आमच्या घरी सुद्धा बनणार होत्या। आमची त्याच गोष्टीची तयारी चालू होती की पुरणपोळ्या आमटी झालेला, भात झालेल्या, फक्त पोळ्या लाटायच्या बाकी होत्या। मी लगेच पटकन पोळ्या भाजायला घेतल्या असल्यामुळे पटापटा जेवण करायचं होतं कारण की लवकर उपास सोडायचा। छान छान पुरणपोळ्या झाल्या बघ, किती छान भाजले पुरणपोळी। थोडं छान पुरणपोळ्या भाजत होत्या आणि पुरणपोळ्या भाजता भाजता ही माझी बहीण, तिला भूक लागली म्हणून काहीतरी शोधायला तिला फराळाचं काहीतरी भेटलं आणि तिने दही आणली। ती दही थोडीशी टाकायची होती, तिने जास्त टाकली। छान छान पुरणपोळ्या भाजल्या आणि मी बघा काय करून बसले, पुरणपोळ्या भाजल्या की मी स्वतःलाच भाजून घेतलं। त्यावेळी मी पुरणपोळ्या भाजते पण मला वाटलं होतं की ह्यावेळी माझा हात भाजून बसेल। भाजून तर बसली पण मला ज्या पुरणपोळ्या लाटायच्या त्या सुद्धा मला लाटता नाही आल्या, एवढं दुखत होतं। मग माझ्या बहिणीने माझ्यावरच्या सर्व पुरणपोळ्या भाजल्या। मग पुरणपोळ्या वगैरे झाल्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवायला। पुरणपोळ्याचा स्वयंपाक इतका छान झालेला ना, खूप छान। आम्ही सर्वजण जेवलं वगैरे। मग हा मिनी ब्लॉग मी इथंच एंड करते। तुम्हाला माझा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जावा। बाय बाय।